आमच्या गावात एक महिला होती. ती महिला ज्या पण मृत व्यक्तीला अंघोळ घालायची त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या मृत व्यक्तीच्या घरचे श्रीमंत व्हायचे. या सर्व गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटायचं. एक दिवस माझी आजी वारली, तर मी मृत व्यक्तीला ज्या रूममध्ये अंघोळ घालतात त्या रूममध्ये छुपा कॅमेरा लावला. तर समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ती महिला तर त्या मृत व्यक्तीसोबत. माझे नाव गीता आहे. माझे MBA शिक्षण झाले होते. तसं आमचे मूळ गाव विंजर, परंतु आमच्या वडिलांच्या नोकरीमुळे आम्ही शहरात राहत होतो. गावाकडे आमची आजी आणि चुलते काका राहत होते. गावाकडे अचानक वडिलांची आत्या वारल्यामुळे आम्हाला गावाकडे अंत्यविधीसाठी जावे लागले. तसं आमचं सहजासहजी जाणं होत नसे, परंतु गावी गेल्यावर आजीला सुद्धा भेटता येईल म्हणून आम्ही सर्वजण गावाला गेलो. थोड्या वेळाने आम्ही आमच्या गावी पोहोचलो, परंतु आईने मला बळजबरीने अंत्यविधीच्या ठिकाणी नेले. वडिलांच्या आत्याला आमच्या गावातच दिली होती. आम्ही तिथे गेलो तेव्हा रडगाणं चालू होतं. सगळे नातेवाईक जमले होते, परंतु सगळे एका व्यक्तीची वाट पाहत होते. ती व्यक्ती म्हणजे मृत व्यक्तीला अंघोळ घालणारी शीलाबाई. मी माझ्या चुलत बहिणीला विचारले की ही शीलाबाई कोण आहे. अगं, ही शीलाबाई ज्या मृत व्यक्तीला अंघोळ घालते त्या मृत व्यक्तीच्या घरचे दुसऱ्याच दिवशी श्रीमंत होतात. आता बघ, या आत्याच्या घरचे उद्या कसे श्रीमंत होतात. मी शिकलेली होती, त्यामुळे मला अशा विचित्र गोष्टीवर हसू आले. त्यावर माझी बहीण म्हणाली, हसू नकोस, तू आता किती दिवस राहायला आहे इथे, त्या दिवसात तुला प्रचिती येईलच, बघच तू. तेवढ्यात अचानक शीलाबाई आली असे म्हणून लोक बाजूला सरकले. मला ती 50 ते 55 वयाची एक चालक महिला वाटली. शीलाबाईने मृत व्यक्तीला अंघोळ घालण्याच्या वेळेस सगळ्यांना बाहेर काढला आणि मृत व्यक्तीला अंघोळ घालून बाहेर आली. घरी आल्यावर माझ्या आजीला त्याबाबत विचारले, तर आजी म्हणाली, आतापर्यंत तर तसंच घडत आलं आहे, बघूया ते श्रीमंत होतात की नाही. मला गावातील वातावरण खूप आवडले होते. मला फोटोग्राफीचा छंद असल्यामुळे मी माझ्या चुलत बहिणीसोबत जाऊन शेतावर फोटो काढत बसायचे. माझ्या आईवडील आम्हा भावंडांना सोडून शहरात परत गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या बहिणीसोबत फेरफटका मारायला गावात गेले, तर समोरून तीच बाई येताना दिसली जिने काल मृत व्यक्तीला अंघोळ घातली होती. मी माझ्या बहिणीला विचारलं, ही सकाळी इकडे काय करते. माझी बहीण म्हणाली, ती कुठे जाते आणि काय करते हे कोणालाच माहिती नाही, पण महत्वाची गोष्ट म्हणजे गावात जर कोण मरण पावणार असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तिलाच कळते. आता 1 आठवडा झाला असेल. माझ्या बहिणीच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या वडिलांच्या मृत आत्याच्या घरचे श्रीमंत झाले होते. ही गोष्ट रात्रीतूनच घडली होती आणि कोणालाच माहिती नव्हतं की त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले. मला तर विश्वासच बसत नव्हता, कारण पैसे तर असे अचानक कोणाकडे येत नाही. नक्की यामागे काहीतरी रहस्य आहे. ते लोक सांगत नव्हते की त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले, आणि लोक म्हणायचे की आम्ही जर हे सांगितलं तर ही संपत्ती आमच्याकडून जाईल. दुसरीकडे ती शीलाबाई खूप दिवसापासून गावात दिसत नव्हती. एकदा मी शेतावर फोटो काढत होते तेव्हा मला एक बाई आपलं तोंड लपवत गावाकडे जाताना दिसली. मी निरखून पाहिलं तर ती महिला शीलाबाईच होती. माझी बहीण माझ्यासोबत होती. मी तिला म्हणाली की आज गावात नक्की कोणीतरी मरण पावणार आहे. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि तिला म्हणाले, तुला कसं काय माहिती आहे. त्यावर ती म्हणाली की शीलाबाईला अगोदरच सगळं माहिती असतं की गावात कोणीतरी मरण पावणार आहे आणि ती निरोप द्यायच्या अगोदरच मृताला अंघोळ घालायला येते. मी नकार देत म्हणाले, हे कसं काय शक्य आहे. अगोदरच असं कोणाला कसं काय माहिती होऊ शकतं की गावात कोणीतरी मारणार आहे. पण यावेळी माझी बहीण खरी ठरली. गावातून बातमी आली की काही दिवसापासून हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या कांताबाईचं निधन झालं आहे. ही बातमी ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. असं कसं काय होऊ शकतं, परंतु सगळ्याच माझं डोळ्यासमोर घडत होतं. मला आश्चर्यचकित झालेला पाहून माझी आजी म्हणाली, ती शीलाबाई इमानदार बाई आहे, तिला खरी स्वप्न पडतात, तिच्यावर संशय घेण्याची चूक करू नकोस. मी आजीला कसं समजावणार होते की तुम्ही लोक खूप साधे आहात, कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवता. मी सगळ्यांसोबत गावात अंतिम संस्कारासाठी गेले. कांताबाईच्या मुली लग्न करून शहरात राहत होत्या. कांताबाईच्या मुली म्हणू लागल्या की आमच्या आईला शेवटची अंघोळ आम्हीच घालणार. त्यांच्या बोलण्यावर कमलाच्या चेहऱ्यावर भीती दिसली. गावातील बायांनी शांताबाईंच्या मुलींना समजावले की आमच्या गावात मृत व्यक्तीला अंघोळ शांताबाईच घालते. ज्याला ही अंघोळ घालते त्याच्या घरचे लोक श्रीमंत होतात. मोठ्या मुश्किलीने कांताबाईच्या मुली शीलाबाईला अंघोळ घालून देण्यास तयार झाल्या. मागच्या वेळेस सारखं शीलाबाईचे
रूमचा दरवाजा बंद केला. शेवटी ती आंघोळ घालताना असं काय करते की मरण पावलेल्या व्यक्तीच्या घरचे लोक श्रीमंत होतात, हा प्रश्न माझ्या डोक्यात घोळत होता. मला लवकरच या प्रश्नाचे उत्तर शोधायचे होते, कारण आता माझी उन्हाळ्याची सुट्टी संपणार होती आणि मला लवकरच शहरात जायचं होतं. शीलाबाई पुन्हा एकदा गायब झाली. कुणालाच माहिती नव्हतं ती कुठं जाते आणि कुठून येते. ती या गावातील रहिवासी नव्हती, गावात राहत होती. गावातील सगळ्या म्हाताऱ्या आणि तरण्या माणसांच्या नजरेत ती एक प्रामाणिक बाई होती, जी एकही पैसा न घेता मृत व्यक्तीला आंघोळ घालत होती आणि तिच्यामुळे मेलेल्या व्यक्तीच्या घरचे श्रीमंत पण होत होते. मला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता, पण दोन्ही वेळेस मी माझ्या डोळ्याने बघितलं होतं. कांताबाईचा अंतिम संस्कार झाल्यावर आठवड्यातच तिच्या घरच्या लोकांना 2 लाख रुपयांचा चेक दारात मिळाला. काही दिवसातच कांताबाईच्या घरची परिस्थिती बदलली होती आणि ही सर्व शीलाबाईची कृपा होती. एक दिवस अचानक आजीची तब्येत बिघडू लागली. मी आणि काका तिला गावाबाहेरच्या असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, तर तिथे मी शीलाबाईला एका लॅबमध्ये कोणाशी तरी बोलताना पाहिलं. त्यावेळेस माझ्याकडे एवढा विचार करायला वेळ नव्हता. आम्ही लवकरच आजीला घेऊन आतमध्ये गेलो. आजीला श्वास घ्यायला त्रास होत होता. डॉक्टरांनी 4-5 दिवस तिला ॲडमिट करून घेतलं. आजीला जरा बरं वाटल्यावर माझ्या मनात शीलाबाईचा विचार आला. मी तिला इकडे तिकडे शोधू लागले, पण ती मला कुठेच दिसली नाही. आजीला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. संध्याकाळी काका मला म्हणाले की तू काकूसोबत घरी जा, मी इथे थांबतो. मी आणि काकू घरी जाण्यासाठी बाहेर निघालो, तर पुन्हा मला शीलाबाई दिसली. मी विचार केला की ती हॉस्पिटलमध्ये कोणाला तरी भेटायला आली असेल, परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा तिला हॉस्पिटलमध्ये बघून मला आश्चर्याचा धक्का बसला. मला वाटले तिचे सुद्धा कोणीतरी इथे ॲडमिट असेल. मी तिथल्या एका नर्सला विचारले, तर ती नर्स मला म्हणाली, शीलाबाई इथे वॉर्डच्या देखरेखीचे काम करते. तिची ही गोष्ट नक्कीच गावात कोणाला माहिती नव्हती. मी तिला एका नर्ससोबत बोलताना ऐकलं. ती तिला म्हणत होती की मला आता गावात जाऊ दे, तिच्या आंघोळीची सोय करायची आहे. आता मला समजले होते की कोणाच्याही मरण्याची बातमी तिला हॉस्पिटलमध्येच समजते. ती मृत व्यक्तींच्या घरच्यांना अगोदरच गावात पोहोचवते आणि गावातल्या लोकांना वाटते की शीलाबाई आज गावात आली आहे म्हणल्यावर गावात कोणीतरी मरण पावणार आहे. मी विचार केला की ती इथे नोकरी करते, यात काही विशेष नाही, पण ती ज्या मृत व्यक्तीला आंघोळ घालते त्या घरचे श्रीमंत कसे काय होतात? एक गोष्ट मला खटकत होती, ती म्हणजे शीलाबाई तिच्याशिवाय कोणालाच त्या मृत व्यक्तीला आंघोळ घालून देत नव्हती. 3-4 दिवसानंतर आजीला डिस्चार्ज मिळाला. त्या 3 दिवसात मी शीलाबाईवर नजर ठेवली होती. तिची प्रत्येक हालचाल बारकाईने बघितली होती, परंतु तिच्या हालचालीत मला वेगळं काही वाटलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी शेजारच्याच गावातली माझ्या काकूची मामी वारली, म्हणून मी देखील काकूसोबत त्यांच्या अंत्यविधीला गेले. मला विश्वास होता की शीलाबाई इथे पण असणार, पण मला आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा मृत व्यक्तीला आंघोळ घालण्याची वेळ आली, तरी आंघोळ घालणाऱ्या महिलेचा पत्ताच नव्हता. काकूला मी विचारलं, शीलाबाई का नाही आली इथे? त्यावर माझी काकू म्हणाली, ती फक्त आपल्या मर्जीतील लोकांनाच आंघोळ घालते, खास करून जे लोक आजारी होते. माझी मामी आजारी नव्हती, हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीला बाकीच्या बायकांनीच आंघोळ घातली आणि आम्ही अंतिम संस्कार झाल्यावर घरी आलो. माझे आई वडील देखील आम्हाला न्यायला पुन्हा गावी आले होते. मला शीलाबाईचे रहस्य जाणून घ्यायच्या अगोदरच शहरात जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, परंतु उन्हाळ्याची सुट्टी संपत आल्यामुळे मला नाईलाजाने माझ्या आईवडिलांसोबत शहरात जावं लागलं. शहरात गेल्यावर मी कॉलेजमध्ये बिझी झाले. हळूहळू शीलाबाईचा विषय माझ्या डोक्यातून निघून गेला. सगळे व्यवस्थित चालू होते. मी विचार देखील केला नव्हता की मला पुन्हा गावी जाण्याची संधी मिळेल. माझी आजी आजारी असल्यामुळे तिचा मृत्यू झाला. आम्ही सर्वजण अंत्यविधीसाठी गावी आलो. आता मला ही संधी सोडायची नव्हती. हे आमचं घर होतं, त्यामुळे ज्या रूममध्ये आंघोळ घालायची होती त्या रूममध्ये मी छोटा छुपा कॅमेरा लावला. कोणीतरी मैताला आंघोळ घालण्यासाठी शीलाबाईला हाक मारली. नेहमीप्रमाणे शीलाबाई सगळ्यांना मैतापासून दूर केले आणि रूमचा दरवाजा बंद केला. अर्ध्या तासात तिने मैताला आंघोळ घातली. अंतिम संस्कार झाला. संध्याकाळी घरी आल्यावर मी हळूवार संध्याकाळी रूममधला कॅमेरा काढून आणला. मला माहीत होतं मैताच्या आंघोळीचा व्हिडिओ बनवणे चांगली गोष्ट नव्हती आणि ती तर माझी आजी होती. आज सत्य काय आहे ते जाणून घ्यायचं होतं. आता ह्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं की ती मैताला आंघोळ कशी घालते आणि असं काय करते की मैताच्या घरचे लोक श्रीमंत होतात. मी आणि माझी बहीण व्हिडिओ पाहू लागलो.
शिलाबाईने तशीच आंघोळ घातली होती जशी मयत लोकांना आंघोळ घातली जाते. पण असं काहीतरी होतं जे 3-4दा व्हिडिओ पाहून देखील लक्षात येत नव्हतं. मी पुन्हा व्हिडिओ पाहिला तर माझ्या लक्षात आलं की नेमकी गोष्ट काय आहे. मी माझ्या चुलत बहिणीला विचारले, आजी आजारी होती का? ती म्हणाली हो, थोडंसं छातीत दुखायला लागल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. 3-4 दिवस राहूनही फरक पडला नाही. शेवटी तिचा मृत्यू झाला. मी तिला आश्चर्यानं विचारलं, आजीचं कोणतं ऑपरेशन झालं होतं का? माझी बहीण म्हणाली, नाही, तिचं कसलंच ऑपरेशन झालं नव्हतं. का गं, काय झालं? मी कॅमेरा तिच्या पुढे करत म्हणाले, हे बघ, आजीच्या शरीरावर टाके घातल्याच्या खुणा आहेत. जसं ऑपरेशन झाल्यावर टाके घालतात आणि ह्या खुणा ताज्या आहेत. मी घरात सगळ्यांना विचारलं, पण सगळे हेच म्हणाले की आजीचं कोणतंच ऑपरेशन झालं नव्हतं. आता मला शिलाबाईवर संशय येऊ लागला होता. मी व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला. जिथे टाके होते तिथे ती सहजपणे पाणी घालत होती. तिच्या मनात चोरी नसते तर तिने सगळ्यांना सांगायला हवं होतं की आजीच्या शरीरावर टाके होते, परंतु ती शांत बसली. मी शिलाबाईला बोलवून तो व्हिडिओ दाखवला. तिला विचारलं, आजीच्या शरीरावर हे टाके कसे काय आले? तो व्हिडिओ पाहून ती घाबरल्याने म्हणाली, मला काहीच माहिती नाही हे टाके कसे काय आले. मी तिला खूप धमकावल्यावर ती म्हणाली, मला यातलं काहीच माहिती नाही. हे सर्व डॉक्टर वेताळ यांना माहीत असेल. आजी त्यांची पेशंट होती. एक कामाची गोष्ट तर मला समजली होती की आजी ही डॉक्टर वेताळांची पेशंट होती. शिलाबाईला म्हणाले, तू मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. मी तुझी भाची आहे असं तू हॉस्पिटलमध्ये सांग आणि काही दिवस तुझ्या जागेवर मला कामाला ठेव. दुसऱ्या दिवशी मी शिलाबाईसोबत हॉस्पिटलमध्ये गेले. मी तिला जसे बोलायला सांगितले होते ती तसेच बोलली आणि तिच्या जागेवर मला कामाला ठेवून ती निघून गेली. आता मला पाहायचं होतं की हॉस्पिटलमध्ये नेमकं काय चालू आहे. माझ्या वडिलांनी या गोष्टीसाठी मला खूप मुश्किलीने परवानगी दिली होती. मला काय करायचं होतं ते ह्या एका आठवड्यातच करायचं होतं, कारण या एका आठवड्यातच आम्ही शहरात जाणार होतो. हॉस्पिटलमधले पहिले 1-2 दिवस तर ठीक गेले. मला कुठल्याही प्रकारची संशयास्पद गोष्ट जाणवली नाही. पंचक्रोशीतील लोक ह्याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत होते. हे हॉस्पिटल सुरू होऊन 5 वर्ष झाले होते. 3-4 दिवसानंतर डॉक्टर वेताळ राऊंडसाठी आले. त्यांचा चेहरा पाहताच मला आश्चर्याचा धक्का बसला. मी या डॉक्टरांना कुठेतरी पाहिलं होतं, परंतु आठवत नव्हतं. डॉक्टरांनी एका नर्सला शिलाबाईला बोलवायला सांगितले. ते म्हणाले की शिलाबाईला बोलवून घ्या, तिच्याजवळ अर्जंट काम आहे. मी शिलाबाईला फोन करून बोलावलं आणि डॉक्टरांच्या रूममध्ये पाठवून दिलं. मी स्वतः भिंतीला कान देऊन त्यांचं बोलणं ऐकू लागले. डॉक्टर शिलाबाईला म्हणत होते की पेशंट मरण पावला आहे. मी त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात आहे. तू गावात जाऊन मैताला आंघोळ घालण्याची तयारी कर. तुझ्याशिवाय तू कोणालाच आंघोळ घालू देऊ नकोस. तुझा हिस्सा तुला मिळेल. आणि हो, मागच्या आठवड्यात ज्या महिलेचा मृत्यू झाला तिच्या घरच्या लोकांना पण पैसे पाठवायचे आहे. मी तुझ्याजवळ ते पैसे देतो, ते पैसे तू पुढं दे आणि आता तू जाऊ शकतेस. मी डॉक्टर वेताळबद्दल मोबाईलवर सर्च केलं तर पाहून माझ्या खालची जमीनच सरकली. या डॉक्टरांना 7 वर्षापूर्वी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल काही वर्ष शिक्षा झाली होती आणि यांचे लायसन्ससुद्धा रद्द केले होते. आणि आता ह्या डॉक्टरांनी पुन्हा आपला धंदा या गावात येऊन चालू केला होता. हा डॉक्टर मेलेल्या पेशंटचे बॉडी पार्ट्स काढून त्यांना महागड्या किमतीत विकत होता आणि त्या मृत व्यक्तीला शिलाबाईलाच अंघोळ घालायला लावायचा, कारण त्या मृत व्यक्तीच्या अंगावरचे टाके दिसू नये म्हणून. शिलाबाई देखील पैशासाठी हे काम करत होती आणि मृत व्यक्तीचे बॉडी पार्ट्स विकून जेवढे पैसे येत होते त्यातला काही हिस्सा मृत व्यक्तीच्या घरी पोहोचवला जायचा, कारण हॉस्पिटलमध्ये एका ॲग्रीमेंटवर त्यांच्याकडून सह्या करून घ्यायचे, ज्यात लिहिलेले असायचं, आम्ही आमच्या मर्जीने आणि स्वखुशीने आमच्या पेशंटचे ऑपरेशन करून बॉडी पार्ट्स काढण्याची परवानगी देतो. बिचाऱ्या अडाणी लोकांना कुठे वाचता येत होतं, ते सहजच त्या कागदपत्रावर सही करून द्यायचे. अशा प्रकारे हा डॉक्टर स्वतःची बाजू साफ ठेवत होता की आम्हाला मृत व्यक्तीच्या घरच्यांनीच ही परवानगी दिली आहे, म्हणून हे काम बेकायदेशीरपणे होत नाही. अशा प्रकारे मृत व्यक्तींचे बॉडी पार्ट्स विकून मोठ्या किमतीने ते मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवले जात होते. मी त्यांचे आपापसातील बोलणं रेकॉर्ड केले होते आणि आता त्यांना त्यांच्या कुकर्माची शिक्षा मिळणार होती. मी पोलिसांना फोन करून बोलावले होते. हॉस्पिटलमधल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना अटक झाली होती आणि हॉस्पिटल सील करण्यात आलं.
हे काम मागच्या 3 वर्षापासून मोठ्या शिताफीने चालू होतं. गावातील लोकांना जेव्हा हॉस्पिटल आणि डॉक्टरांबद्दल माहिती झालं तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं. सर्व लोकांनी माझे मनापासून आभार मानले. शेवटी मृत व्यक्तींच्या घरच्या लोकांचं श्रीमंत होण्यामागचं कारण मी लोकांसमोर आणलं होतं आणि बॉडी पार्ट्स विकण्याच्या या धंद्याला आळा घातला होता.